आता म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही स्टे केला होता तिथूनच वरती जायचं आणि पलीकडे की ना घाटघरला चालत निघायचं असा आमचा प्लॅन होता. बट हे लकीली सकाळी आमचं ठरलं आणि मग ही वाट पूर्ण केली. न यायचं कारण असंच होतं की फर्स्ट टाईम आपण करतो, त्यामुळे की नाही क्रिटिकल पोर्शन जास्त असतील तर आपण अडकून राहू किंवा आपल्याला जास्त वेळ लागेल. सो फायनली आम्ही डिसिजन सकाळी घेतला. पण त्या वाट्याने वरती गेल्यानंतर की नाही तुम्ही त्या बाजूला जाता, म्हणजे काय म्हणतो आपण घाटघर वगैरे ठिकाणी आपण जाऊ शकलो असतो. फक्त चाल जी असते ती डांबरीने चालावं लागलं असतं आपल्याला. आणि ह्याच वाट्याने असं वरती गेल्यानंतर ही जी कोल आहे, जसं आपल्या वाटाड्यांनी सांगितलं, वरती ती अजनावळे गावामध्ये जाते. तिथं जे देवाचं स्थान आहे की नाही, त्यामुळे तिथं वरती पायऱ्या देखील आहेत. आता त्या वाट्याचं नाव त्यांना माहिती नाही आहे. अजनावळ्यामध्ये गेल्यानंतर त्या लोकांना कदाचित माहीत असावं, कारण की ती लोकं ह्या वाट्याने पूर्वी उतरून खाली आडोशी म्हणून जे गाव आहे तिथं जात असावे. आणि माझ्यासमोर किती क्यूट असा छोटासा आपला तो भैरवगड दिसते. छोटासा म्हणण्यापेक्षा इथून मला छोटासा दिसतोय. त्याला आपण तिकडे बघितलंच होतं तर किती फार मोठा तो दिसत होता आणि आज केवढासा